Hello everyone, myself Mr. Beralekar Pranav, lecturer, Department of Electrical Engineering, विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पाल गारगोटी. ओके, तर आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं की नवीन आपलं युनिट फर्स्ट चालू केलं होतं, वायरिंग कंपोनंट्स, टूल्स अँड सेफ्टी डिव्हायसेस. त्यामधले आपण स्टार्टिंगला इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स बघत होतो, त्याची नीड बघितली, त्याचबरोबर त्याचे डिफरंट 9 रूल्स बघितले रूल नंबर 38पर्यंत. तर आज आपण या लेक्चरमध्ये काय करतो आहे, तर रूल नंबर 39पासून काय करतो आहे, स्टार्ट करतो आहे. ओके, तर सगळ्यात पहिला काय करायचं आहे, तर स्वतःबरोबर एक नोटबुक आणि एक पेन हा नेहमी ह्या लेक्चरबरोबर ठेवत चला, कारण जसे हे लेक्चर पूर्ण होतील तशी तुमची ऑनलाईन एक्झाम कंडक्ट केली जाईल. ठीक आहे, किंवा तुम्हाला असाइनमेंट्स दिले जातील. तर फर्स्ट आहे रूल नंबर 39. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की हेडिंग काय बघा, केबल्स प्रोटेक्टेड बाय बिटमिनियस मटेरियल. ठीक आहे, त्याच्यामध्ये खाली पॉईंट्स काय दिलेत बघूया, ते वाचूयात आपण आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. एव्हरी केबल लेईंग इज प्रोटेक्टेड बाय पाईप, कांड्यूट एटसेट्रा विथ गुड मेकॅनिकल स्ट्रेंथ. सेकंड पॉईंट आहे, ऑल्सो सच अरेंजमेंट्स आर अप्रूव्ड बाय इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर. तर लक्षात घ्या, केबल्स प्रोटेक्टेड बाय बिटमिनियस मटेरियल म्हणजे काय. तर मोस्टली काय बघा, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन जेव्हा आपण करतो आहे त्यामध्ये काय असतात, वेगवेगळे टाईप्स असतात, बरोबर आहे ना, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनची. तर त्यामधला एक टाईप म्हणजे काय असतो की केबल लेईंग, बरोबर आहे ना, म्हणजे केबल इन्स्टॉल करणं. मग केबल दोन प्रकारे होतं, एक तर ऑन ग्राउंड होतं किंवा अंडरग्राऊंड होतं. तर जेव्हा जेव्हा जिथं जिथं गरज आहे त्या ठिकाणी आपण हे केबल लेईंग करताना काय केलं पाहिजे, तर केबलला प्रोटेक्ट केलं पाहिजे. कशापासून, तर बरेचसे इम्पॅक्ट असतात, वेदर इम्पॅक्ट्स असतील किंवा मेकॅनिकल इम्पॅक्ट्स असतील, ह्या इम्पॅक्ट्सपासून आपल्याला काय केलं पाहिजे, त्या केबलला प्रोटेक्ट केलं पाहिजे. मग ते प्रोटेक्ट कशाने करायचं आहे, बिटमिनियस मटेरियलला. आता बिटमिनियस मटेरियल म्हणजे काय, तर एकतर बाय पाईप किंवा बाय कॉन्ड्यूट. कॉन्ड्यूट म्हणजे काय की पाईपसारखंच मात्र पोकळ असणार आहे, जिची मेकॅनिकल स्ट्रेंथ काय असणार आहे, खूप चांगली असणार आहे. अशा गोष्टींमधून आपण ती पाईप काय केली पाहिजे, इन्सर्ट केली पाहिजे, बरोबर आहे ना. जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं की हे केबल्स प्रोटेक्टेड बाय बिटमिनियस मटेरियल, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की घरामध्ये आपण LPGचं कनेक्शन देत असतो, स्टोव किंवा गॅसला, बरोबर आहे ना. गॅस म्हणजे LPG सिलेंडर आणि स्टोव, शेगडी, याचं कनेक्शन देत असतो. तर त्यामध्ये एक आपण काय करतो, पाईप यूज करतो आणि त्या पाईपला एक वरती कवरसुद्धा टाकतो. त्यातलाच हा प्रकार इलेक्ट्रिकलमधला झाला की पहिल्यांदा आपण काय करतो, केबल यूज करतो आणि त्याच्यावरती एक कवर टाकतो, त्याला म्हणायचं बिटमिनियस मटेरियल. तर हा रूल नंबर 39 काय सांगतो की एव्हरी केबल लेईंग वेदर देर इज अ नीड, द केबल इज प्रोटेक्टेड बाय बिटमिनियस मटेरियल. लक्षात आलं, हा रूल नंबर आपल्याला 39 सांगतो. जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं की स्टेट एनी 4 रूल्स, तर हा छोटा आणि सिम्पल रूल तुम्ही काय करू शकता, पटकन लिहू शकता. रूल नंबर 39 एका सिंगल लाईनमध्ये आहे, केबल प्रोटेक्टेड बाय बिटमिनियस मटेरियल. ओके, नेक्स्ट रूल आहे तो आहे रूल नंबर 40, ज्याचं नाव किंवा हेडिंग आहे स्ट्रीट बॉक्सेस. ठीक आहे, तर स्ट्रीट बॉक्सेस काय आहे ते आधी बघूयात आणि मग आपण खाली काय करूयात, त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात. तर स्ट्रीट बॉक्सेस कशाला म्हणायचं बघा, की ज्या ठिकाणी तुमचे ऑन आणि ऑफ हे ऑपरेशन होतं आहे किंवा ज्या ठिकाणी तुमचं फ्यूजचं युनिट आहे, अशाला गोष्टीला काय म्हणायचं आपण, स्ट्रीट बॉक्सेस. आता हे स्ट्रीट बॉक्सेस कुठे अवेलेबल असतात बघा, मोस्टली. उदाहरण देतो तुम्हाला मी. सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजे काय, गावामध्ये आपल्या काय केलेलं असतं बघा, प्रत्येक पोलवरती स्ट्रीट लाईट असते, बरोबर आहे ना, किंवा प्रत्येक स्ट्रीटवरती काय असतो, एखादा तरी लॅम्प असतो. या सगळ्याचं कनेक्शन एका बॉक्समध्ये दिलेलं असतं, ऑपरेटिंग, बरोबर आहे ना. म्हणजे तिथनं आपण काय करू शकतो बघा, अखंड गावासाठीची किंवा अखंड गल्लीसाठीची स्ट्रीट लाईट ऑन किंवा ऑफ करू शकतो, किंवा तिथं फ्युजेसचे प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस आहेत ते त्या ठिकाणी काय असतात, कनेक्ट असतात. हे झालं एक. दुसरी गोष्ट काय असते बघा, की जसं स्ट्रीट बॉक्सेस झाले स्ट्रीट लाईनबद्दल, तसंच आपण रस्त्यावरनं जेव्हा फिरतो रोडवरून, तेव्हा आपल्याला काय दिसतात बघा, रोडवरती लॅम्प मोठे मोठे कनेक्ट केलेले दिसतात, बरोबर आहे ना. तर त्या रोड लॅम्पचे सुद्धा काय असतात, स्ट्रीट बॉक्सेस असतात. आता ह्या स्ट्रीट बॉक्सेसबद्दलचा जो रूल आहे तो हा रूल नंबर 40. तो रूल काय सांगतो आपण खाली बघूया. तर पहिला पॉईंट काय म्हटलं बघा, स्ट्रीट बॉक्सेस शॉल नॉट कंटेन एनी गॅस पाईप्स अँड प्रिकॉशन्स शॉल बी टेकन टू प्रिव्हेंट ॲज फार ॲज रिझनेबली पॉसिबल एनी इन्फ्लक्स ऑफ वॉटर ऑर गॅस. आता याचा अर्थ काय बघा, तर जो हा काय स्ट्रीट बॉक्सेस आहे, तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गॅस पाईपचं कनेक्शन असणं पूर्णपणे चुकीचं आहे, किंवा ते आपण असू नये याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, बरोबर आहे. त्यासाठी आपण प्रिकॉशन घ्यायचे.
त्याचबरोबर काय की डायरेक्टली वॉटर किंवा गॅस म्हणजे पाणी किंवा एनी अदर गॅस याचा डायरेक्टली इम्पॅक्ट त्या स्ट्रीट बॉक्सच्या आतमध्ये किंवा बाहेर होणार नाही याचीसुद्धा आपण काय केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. बरोबर आहे. तर याला काय म्हणायचं, हा पहिला पॉईंट आहे. सेकंड पॉईंट काय बघा, व्हेन मोर दॅन वन सप्लाय लाईन्स पास फ्रॉम सेम स्ट्रीट बॉक्सेस देन रेडिली डिस्टिंग्विश देम फ्रॉम इच अदर. याचा अर्थ काय बघा, जेव्हा एकापेक्षा जास्त सर्किट्स एकाच स्ट्रीट बॉक्समध्ये कनेक्ट असतील तर आपल्याला ती काय केली पाहिजेत, एकमेकापासनं योग्य अंतरावरती ठेवली पाहिजेत. त्याचबरोबर एकमेकापासनं वेल इन्सुलेटेड असणं गरजेचं आहे, जेणेकरून काय होणार नाही ते एकत्र येऊन त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शॉर्ट सर्किट आणि शॉर्ट सर्किटमुळं म्हणजे आग लागण्याचे चान्सेस काय होणार नाहीत, तयार होणार नाहीत. ठीक आहे. थर्ड पॉईंट आहे तो काय बघा, ऑल स्ट्रीट बॉक्सेस शॉल रेग्युलरली इन्स्पेक्टेड फॉर पर्पज ऑफ प्रेझेन्स ऑफ एनी गॅस ऑर इम्प्युरिटी, ऑल्सो फॉर प्रिव्हेन्शन फ्रॉम डेंजर ऑफ स्पार्किंग. बरोबर आहे ना. आता याचा अर्थ काय की हे स्ट्रीट बॉक्सेस जेव्हा आपण ऑन ऑफ पोझिशनसाठी ते ओपन करतो त्यावेळी आपण काय इन्स्पेक्ट केलं पाहिजे रेग्युलरली, की तिथं कुठल्याही प्रकारचा गॅस बाबा तयार होतो आहे का, किंवा आजूबाजून कुठली गॅस पाईप जात असेल तर त्याचं लिकेजचा तिथं परिणाम होतो आहे का. एक दुसरी गोष्ट, हे वॉटर पार्टिकल्स आहेत किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये डायरेक्टली बाहेरचं पाणी त्या स्ट्रीट बॉक्सेसमध्ये कुठून येतं आहे का, हे आपण इन्स्पेक्ट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कुठं लूज कनेक्शनमुळं त्या स्ट्रीट बॉक्सेसमध्ये स्पार्किंग होतं आहे का, हे सुद्धा काय करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रस्त्यावर हे स्ट्रीट बॉक्सेस मोस्टली असतात, त्याच्यामुळं डस्ट आणि डर्ट धुळीचे कण आहेत हे काय होतात बऱ्याच वेळा त्या बॉक्समध्ये आत जातात आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, आतली जी सिस्टीम आहे ती खराब व्हायची चान्सेस असतात. म्हणून ते सुद्धा धूळ जाते का याचंसुद्धा आपण काय बघितलं पाहिजे, रिझन बघितलं पाहिजे. ठीक आहे. तर लास्ट पॉईंट यातला काय बघा, ऑल स्ट्रीट बॉक्सेस ऑन पिलर्स वेल कवर्ड अँड विथ डुअर की अँड लॉक फॅसिलिटी. बरोबर आहे ना. जे हे कुठले स्ट्रीट बॉक्सेस आपण इन्स्टॉल करणार आहे हे एक तर पिलरवरती इन्स्टॉल असले पाहिजेत. मग ते पिलर कसले असतील, कॉन्क्रीट पिलर्स असतील किंवा मेटल पिलर्स असतील, पण ते ठोस असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. फिट अँड फाईन. कारण काय होतं बघा, बऱ्याच वेळा आपण बॉक्सेस अशा प्रकारे कनेक्ट करतो की जे काय होतात ह्या वेदर कंडिशनमुळं असतील किंवा वियर अँड टिअरमुळं असतील, ते लवकर काय होतात, खराब होऊन पडून जातात. पण ते तसं असतं कामा नाही. त्याचबरोबर काय बघा, ते वेल कवर्ड असणं गरजेचं आहे. का वेल कवर्ड असणं गरजेचं आहे, कारण ते आपण हॉरिझॉन्टली कनेक्ट केलेले असतात. बरोबर आहे ना. आणि जेव्हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा पावसाचे पाणी त्या स्ट्रीट बॉक्सेसमध्ये जायचे चान्सेस असतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे, ते वेल कवर्ड केले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची जे डुअर आहे, त्याचं जे दार आहे त्या बॉक्सचं, ते की अँड लॉक फॅसिलिटीनं असणं गरजेचं आहे. त्याला फॅसिलिटी का असं, तर जेणेकरून काय करता येईल, त्याचे की जे आहेत ह्या कुणाकडे राहतील, तर त्या ऑथोराईज इलेक्ट्रिशियन किंवा ऑथोराईज जो वर्कमन आहे काम करणारा त्याच्याकडे त्या कीज राहतील आणि तोच ते काय करू शकेल, ऑपरेट करू शकेल. तसं जर नसेल तर ते स्ट्रीट बॉक्सेस कोणीही ओपन करेल आणि त्याच्यामध्ये काय करू शकेल, फेरफार करू शकेल, चालू बंद करू शकेल आणि ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला काय दिसेल, खूप मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किट असेल किंवा कुणाची तरी जीवाशी तो काय होऊ शकतो, प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर आहे ना. आता हा रूल नंबर 40 काय सांगतो की स्ट्रीट बॉक्सेस, आता स्ट्रीट बॉक्सेसमध्ये हे बऱ्याचशा गोष्टी येतात की स्ट्रीट बॉक्सेस नक्की कुठे इन्स्टॉल करावेत, ते इन्स्टॉल करताना आजूबाजूला काय आहे याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर स्ट्रीट बॉक्सेसचं रेग्युलरली इन्स्पेक्शन कसं करावं आणि इन्स्पेक्ट करताना कुठले कुठले पॉईंट्स आपण काय करावेत, कन्सिडर करावेत. ओके. तर हा झाला रूल नंबर 40. पुढचा जो आहे तो रूल नंबर 41. आता हा जरासा किचकट आहे, मी एक्सप्लेनेशन वाचून दाखवताना नंतर मी सांगतो तुम्हाला. रूल नंबर 41, डिस्टिंक्शन ऑफ डिफरंट सर्किट्स. आता याचा अर्थ काय होतो बघा, की मगाशी जसं आपण स्ट्रीट बॉक्सेसच्या याच्यामध्ये बघितलं की जर एका स्ट्रीट बॉक्सेसमधनं काय होत असतील, बरेचसे सर्किट्स जात असतील तर आपण ते काय केले पाहिजेत, डिफरंट केले पाहिजेत. बरोबर आहे ना. तर हा रूल नंबर 41 आपल्याला काय सांगतोय बघा, तर द ओनर ऑफ एव्हरी जनरेटिंग स्टेशन, सबस्टेशन, जंक्शन बॉक्स और पिलर इन विच there are any circuit or apparatus whether intended for operation at different voltages or at same voltages shall ensure by means of indication of a permanent nature that the respective circuits are readily distinguishable from each other. आता याचा अर्थ काय बघा, की मगाशी जे बघितलं आपण ते स्ट्रीट बॉक्सेसबद्दल बघितलं, आता हे काय बघा मोठ्या सर्किट्सबद्दल आहे.
मग ते जनरेटिंग स्टेशन असेल, सबस्टेशन असेल किंवा एखादी जंक्शन बॉक्स असेल, त्या जंक्शन बॉक्समध्ये काय येत आहेत, मल्टिपल सर्किट्स एकत्र येत आहेत, बरोबर आहे. किंवा एखादा स्ट्रीट बॉक्स असेल, पिलर म्हणजे स्ट्रीट बॉक्स असेल, ठीक आहे. तर अशा ठिकाणी काय करणं गरजेचं आहे की जे सगळे वेगवेगळे सर्किट्स आहेत, मग ते भलेही सेम व्होल्टेजचे असोत किंवा वेगवेगळ्या व्होल्टेजचे असोत, आपण काय केलं पाहिजे ते सेफ डिस्टन्सनं काय केले पाहिजे, एकमेकापासून डिस्टिंक्ट केले पाहिजे. डिस्टिंक्ट म्हणजे काय, एकमेकापासून वेगळे केले पाहिजे, बरोबर आहे ना. तर हा जो रूल आहे, रूल नंबर 41, हा काय सांगतो, डिस्टिंक्शन ऑफ डिफरंट सर्किट वेदर इट इज सेम व्होल्टेज ऑर डिफरंट व्होल्टेज लेवल्स. ओके, तर हा रूल आहे, हा समजायला जरासा कठीण आहे, पण तो डिस्टिंक्शनवरून तुमच्या लक्षात येऊन जाईल, ठीक आहे. पुढचा जो रूल आहे तो आहे ॲक्सिडेंशियल चार्ज. आता ॲक्सिडेंटल चार्ज म्हणजे काय, तर पहिलं त्याच्यामध्ये आपण जो पॉईंट आहे तो बघूया. तर इफ वन ऑर मोर लाईन अरेंज देन केप्ट देम सेफली सेपरेटेड फ्रॉम इच अदर. सेकंड पॉईंट काय म्हटलं आहे, वेन AC or DC सर्किट्स आर देअर ऑन सेम सपोर्ट देन इट शुड बी प्रोटेक्टेड बाय अँड नॉट कम इन टू कॉन्टॅक्टेड विथ इच अदर, ठीक आहे. आता याचा अर्थ काय बघा, म्हणताना म्हटलं ॲक्सिडेंटल चार्ज, बरोबर आहे, पण त्याचा अर्थ काय होतो बघा, की जसं मगाशी आता याच्या पाठच्या रूलमध्ये काय बघितलं आपण, कुठलेही जनरेटिंग स्टेशन असो, सबस्टेशन असो, जंक्शन बॉक्सेस असतील किंवा स्ट्रीट बॉक्सेस असतील, त्याच्यामध्ये काय केले पाहिजे, वेगवेगळे सर्किट काय केले पाहिजेत, बाजूला ठेवले पाहिजेत, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय म्हटले बघा, किंवा एक किंवा जास्त जेव्हा लाईव्ह अरेंजमेंट्स असतील, बरोबर आहे ना, तेव्हा त्या काय केल्या पाहिजेत, एकमेकापासून सेफली बाजूला ठेवल्या पाहिजेत. त्याचबरोबर हा रेग्युलर पॉईंट आहे, पण सेकंड पॉईंट आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. समजा एकाच पोलवरती जर AC आणि DC असे दोन्ही प्रकारचे सर्किट्स येत असतील, तर आपण ते काय केले पाहिजेत, प्रोटेक्टेड ठेवले पाहिजेत आणि एकमेकापासून योग्य अंतरावरती ठेवले पाहिजेत, आणि त्याचबरोबर ते एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाहीत याचीसुद्धा काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. तर यालाच काय म्हणायचं आहे, रूल नंबर 42 ॲक्सिडेंटल चार्ज. ओके, तर रूल नंबर पुढचा आहे रूल नंबर 43, ज्याचं नाव आहे प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल टू प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स, बरोबर आहे ना. तर तो काय आहे बघूयात आपण आणि मग एक्सप्लेन करूयात. सोपा आहे तसा हा रूल मागच्यापेक्षा. तर पहिला पॉईंट आहे, फायर बकेट फिल्ड विथ क्लीन ड्राय सँड रेडी टू इमिजिएट यूज. फायर एक्सटिंग्विशर्स सुटेबल फॉर डीलिंग विथ इलेक्ट्रिक फायर शॉल बी अपडेटेड अँड केप्ट रेडी. फर्स्ट एड बॉक्सेस आर प्लेस्ड ॲट हँडी पोझिशन विथ क्लिअरली लेबल ऑन इट. 2 or more गॅस मास्क ऑल्सो अवेलेबल. आता हे काय आहे बघा, हे बऱ्यापैकी आपल्याला माहीत असतं. रूल नंबर 43, प्रोव्हिजन ॲप्लिकेबल टू प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. आता ह्याचं प्रोव्हिजन म्हणजे काय, तर तयारी असणं, बरोबर आहे. कसली तयारी असणं, तर प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. आता प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजे काय, तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय असते बघा, की चुकीच्या इलेक्ट्रिक प्रॉब्लेममुळं किंवा एखाद्या इलेक्ट्रिक प्रॉब्लेममुळं, बरोबर आहे ना, काय प्रॉब्लेम होऊ शकतात, बरोबर, किंवा त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो, तर सगळ्यात पहिलं म्हणजे शॉक लागू शकतो ह्युमन बिईंगला, म्हणजे माणसाला, बरोबर आहे ना. कुठल्याही जिवंत वस्तूला काय लागू शकतो, व्यक्तीला शॉक लागू शकतो. एक दुसरी गोष्ट काय होते, तर आग लागायचे चान्सेस असतात, स्पार्किंगचे चान्सेस असतात. मग याच्यामध्ये जी प्रोव्हिजन दिली आहे, तर ती कशाबद्दल दिली आहे, तर ह्या स्पार्किंगच्या आणि शॉक लागायच्या ह्या चान्सेसबद्दल दिलेली आहे. मग त्यासाठी आपण काय प्रोव्हिजन करायचे आहे ते बघूया. तर इथंपर्यंत जे 42पर्यंत जे रूल बघितले, हे रूल कशासाठी आहेत, की आपल्या सेफ्टीसाठी. जो ऑपरेटर आहे किंवा जो कन्झ्युमर आहे, तर त्याचं तो जेव्हा ऑपरेशन करणार आहे किंवा चालू बंद एखादी गोष्ट करणार आहे, तर तेव्हा तो कसा सेफ राहील, हे आपण 42 रूल्सपर्यंत बघितलं. ठीक आहे, आता या रूल नंबर 43मध्ये काय सांगितलं आहे, हे करूनसुद्धा आपण काय केली पाहिजे, प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटसाठीची काय केली पाहिजे, प्रोव्हिजन केली पाहिजे. ठीक आहे, पहिला पॉईंट काय आहे, फायर बकेट फिल्ड विथ क्लीन ड्राय सँड अँड रेडी टू इमिजिएट यूज. म्हणजे काय, पेट्रोल पंपवरती गेल्यानंतर आपल्याला दिसत बघा, लाल कलरच्या काय असतात, बकेट्स असतात, बादल्या असतात, त्याच्यावरती काय लिहिलेलं असतं, रेड कलरनं काय केलेलं असतं, फायर म्हणून लिहिलेलं असतं, बरोबर आहे ना. आणि त्याच्यामध्ये काय असते, ड्राय सँड असते, म्हणजे काय, कोरडी वाळू, बरोबर आहे ना. तर ह्याच्या बकेट्स आपल्या ह्या प्रत्येक इलेक्ट्रिकल स्टेशनमध्ये, सबस्टेशनमध्ये, जनरेटिंग स्टेशनमध्ये किंवा जिथं खूप सारे इलेक्ट्रिकल सर्किट्स एकत्र येत आहेत हाय व्होल्टेजला, त्या ठिकाणी हे प्रोव्हिजन असणं काय आहे, गरजेचं आहे. आणि ते काय म्हटले बघा, अँड रेडी टू इमिजिएट यूज. अशा ठिकाणी त्या असल्या पाहिजेत की पटकन आपण ते काढून त्याचा यूज करू शकू, बरोबर आहे ना.
ठीक आहे. सेकंड काय म्हटलं आहे, फायर एक्सटिंग्विशर्स सुटेबल फॉर डिलिंग विथ इलेक्ट्रिक फायर शॉल बी अपडेटेड अँड केप्ट रेडी. फायर एक्सटिंग्विशर्स असतात बघा, रेड कलरचे सिलेंडर्स आपले काय केलेले असतात, बऱ्याच ठिकाणी माउंट केलेले असतात. तर ते कसे असले पाहिजे, रेडी टू यूज. आता रेडी टू यूज म्हणजे काय, की समजा मी एखादा सिलेंडर 2020 जानेवारी 2020 साली आणले आणि 2025पर्यंत मी ते बघतच नाही किंवा वापरलंच नाही किंवा ते मी रिफिल केलंच नाही किंवा ते मी अपडेट केलंच नाही आणि अचानक समजा 2025 साली आग लागली, तर काय होणार आहे बघा, ते मी वापरायला गेल्यानंतर ते यूज होणार नाही. मग अशावेळी त्यांनी काय म्हटलं आहे, की ते जे फायर एक्सटिंग्विशर आहेत तर ते कसे असले पाहिजेत, अपडेटेड असले पाहिजेत आणि केप्ट रेडी असले पाहिजेत, की जेणेकरून आपण ते पटकन काढून काय करू शकू, यूज करू शकू. नाही तर बऱ्याच वेळा काय असतं बघा, बऱ्याच ठिकाणी जर तुमचं लक्ष असेल तर काय केलं असतं, काय ठिकाणी तर ते फायर एक्सटिंग्विशर्स अशा ठिकाणी बांधून ठेवलेले असतात की आग लागल्यानंतर ते सोडवेपर्यंत नाके नऊ येतात. मग ते असं असणं गरजेचं नाही. अशा ठिकाणी असले पाहिजेत की पटकन आपण एका हाताने जर ते उचललं तर ते पटकन काय केलं पाहिजे, आपल्या पोझिशनमध्ये, वापरायच्या पोझिशनमध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. तर थर्ड काय बघा, फर्स्ट एड बॉक्सेस आर प्लेस्ड ॲट हँडी पोझिशन विथ क्लिअरली लेबल्ड ऑन इट. फर्स्ट एड बॉक्समध्ये जे काय गोष्टी असतात की जेणेकरून आपण ते फर्स्ट एड म्हणून काय करतो, यूज करतो. ठीक आहे. तर ते जे फर्स्ट एड बॉक्स आहेत हे प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या बॉक्सवरती क्लिअरली मेन्शन केलं पाहिजे की इट इज अ फर्स्ट एड बॉक्स. डार्क बोल्ड लेटर्समध्ये हे केलं पाहिजे, लेबल केलं पाहिजे की इट इज ए फर्स्ट एड बॉक्स आणि ते हँडी पोझिशनला असणं गरजेचं आहे. नाहीतर मला लागलेलं आहे आणि माझा फर्स्ट एड बॉक्स कुठं आहे, 10 फुटावर आहे, तो काढणार कसा, असं नाही. तर तो पूर्णपणे काय असला पाहिजे, जसं आपलं ऑपरेटिंग स्विचेस असतात, आपले स्विच बोर्ड कसा आपला हँडी पोझिशनला असतो, तर त्याच प्रकारे हा फर्स्ट एड बॉक्ससुद्धा काय असला पाहिजे, हँडी पोझिशनला असला पाहिजे. ठीक आहे. आणि सगळ्यात लास्टचं काय म्हटलं बघा, 2 or more गॅस मास्क ऑल्सो अवेलेबल. आता याचं कारण काय बघा, हे कमर्शियल सांगितलेलं आहे की जेव्हा काय असते बघा, इलेक्ट्रिकल सबस्टेशन्स वगैरे असतात किंवा जनरेटिंग स्टेशन्स किंवा या गोष्टी असतात, तर काही ठिकाणी काय असते बघा की या DC सिस्टीमसाठी काय केलं असते, बऱ्याच ठिकाणी तुम्ही नंतर शिकाल ते थर्ड इयरमध्ये, तर या सिस्टीमसाठी काय केलेलं असतं, तर बॅटरीज यूज केलेल्या असतात. आता बॅटरीज म्हणजे कुठल्या, तर आपण गाडीमध्ये जी बॅटरी वापरतो किंवा इन्व्हर्टरसाठी जी बॅटरी वापरतो, या प्रकारच्या बॅटरीज काय केल्या असतात या ठिकाणी या स्टेशन्समध्ये यूज केलेल्या असतात. मग जेव्हा आग लागते त्यावेळी काय होते बघा, त्या बॅटरीज एक्सप्लोड व्हायचे चान्सेस असतात आणि एक्सप्लोड झाल्यानंतर काय होतं, त्यामधनं फ्यूम्स धूर बाहेर पडतो. मग अशावेळी जर तुम्हाला सेफली बाहेर पडायचं असेल तर त्या ठिकाणी गॅस मास्क जे आहेत, म्हणजे केमिकल इम्प्युरिटीपासून तुम्हाला वाचवणारे जे गॅस मास्क आहेत, तर ते त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. हा याच्यातला शेवटचा पॉईंट आहे. हा पण सोपा रूल आहे लिहायला, आपण जनरली तो नेहमी डोळ्यासमोर काय करत असतो, बघत असतो. रूल नंबर 44 आहे, ज्याचं नाव आहे इन्स्ट्रक्शन फॉर रिस्टोरेशन ऑफ पर्सन सफरिंग फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक. बरोबर आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय बघायचं आहे बघा, तर आपण हे सगळं सेफ्टीसाठी आपल्या बघतो. तर हा रूल नंबर 44 काय सांगतो आहे की शॉक लागल्यानंतर एखाद्या व्यक्तीला शॉकमधून तो सफर करतो आहे, तर त्याला रिस्टोअर कसं करायचं आहे किंवा त्याला शुद्धीवर कसं आणायचं आहे किंवा त्याला कॉन्शियस कसं करायचं आहे, त्यासाठी जे रूल्स आहेत त्याबद्दलचा हा काय सांगतो, हा रूल सांगतो. रूल नंबर 44. याचं टायटल काय आहे, इन्स्ट्रक्शन फॉर रिस्टोरेशन ऑफ पर्सन सफरिंग फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक. यातला पहिला पॉईंट काय आहे बघा, instruction about restoration from electric shock should be displayed in every generating station, includes substation, switching station, factory, in language of English, Hindi or district language. And second point काय म्हटलं आहे, every owner of above stations should aware their all staff with these instructions with demonstration. आता याचा अर्थ काय आपण समजून घेऊया. तर पहिल्या पॉईंटमध्ये काय म्हटलं आहे की जिथे तिथं हाय व्होल्टेजेस आहेत, म्हणजे मगाशी आपण रूल नंबर 43मध्ये बघितलं, बरोबर आहे ना, की हे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट असणं गरजेचं आहे कुठल्या ठिकाणी जिथे हे हाय व्होल्टेज आहेत. त्याचप्रकारे ह्या रूल नंबर 44मध्ये काय सांगितलं आहे की हे जे सबस्टेशन्स असतील, हे जनरेटिंग स्टेशन्स असतील, जंक्शन बॉक्सेस असतील किंवा जंक्शन स्टेशन्स असतील, ठीक आहे, स्विचिंग स्टेशन्स असतील किंवा मोठमोठ्या फॅक्टरीज असतील, इंडस्ट्रीज असतील की ज्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिसिटी मोठ्या प्रमाणामध्ये काय करतो आहे, हाय व्होल्टेज लेवलला काय करतो आहे, यूज करतो आहे. तर अशा ठिकाणी आपण काय केलं पाहिजे की मोठे मोठे चार्ट लावले पाहिजेत. त्या चार्टमध्ये काय असणार आहे की तुम्ही एखाद्याला जर इलेक्ट्रिक शॉक लागला तर तुम्ही काय करायचं आहे, याबद्दलच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत बाय रूल्स अँड रेग्युलेशन जे आपल्याला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते,
किंवा जो इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर आपल्याला प्रोव्हाइड करतो त्या प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स आपण काय केले पाहिजेत, लोकांना वाचता येतील किंवा तिथल्या स्टाफला वाचता येतील, बरोबर आहे. नंतर ते फॉलो करू शकेल अशा प्रकारे डिस्प्ले एरियामध्ये किंवा त्या वर्किंग प्लेसमध्ये आपण काय केले पाहिजेत, ठळक अक्षरामध्ये बोल्ड अँड कॅपिटलमध्ये डिस्प्ले केले पाहिजेत, बरोबर आहे. आता हे डिस्प्ले कुठल्या लँग्वेजमध्ये असलं पाहिजे, मोस्टली इंग्लिश, हिंदी किंवा तिथली डिस्ट्रिक्ट लँग्वेज. म्हणजे आपण कुठं राहतो कोल्हापूरमध्ये, कोल्हापूरची डिस्ट्रिक्ट लँग्वेज कुठली आहे, मराठी, बरोबर आहे. तर आपण मोस्टली हे चार्ट जे आहेत त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन लिहिलेले आहेत की शॉक लागल्यानंतर काय करायचं, तर हे कशामध्ये असलं पाहिजे, मराठी लँग्वेजमध्ये बोल्ड आणि कॅपिटलमध्ये लोकांना प्रत्येक वाचता येईल अशा प्रकारे वर्कशॉपमध्ये किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये किंवा त्या स्टेशनमध्ये डिस्प्ले केलेल्या चार्टच्या टाईपमध्ये असणं गरजेचं आहे, ठीक आहे. सेकंड काय म्हटले बघा, एव्हरी ओनर ऑफ अबो स्टेशन शुड अवेअर देअर ऑल स्टाफ विथ दिस इन्स्ट्रक्शन्स विथ डेमॉन्स्ट्रेशन, बरोबर आहे ना. जो कोण इंडस्ट्रियलिस्ट आहे किंवा जो इंडस्ट्रीचा ओनर आहे किंवा जो या सबस्टेशनचा जो इन्चार्ज आहे किंवा जो हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे त्या सर्व या गोष्टींचा, तर त्यानं काय केलं पाहिजे, आपल्या पूर्णच्या पूर्ण वर्किंग स्टाफला याबद्दल काय केलं पाहिजे, अवेअर केलं पाहिजे, म्हणजे जागृती केली पाहिजे की इलेक्ट्रिक शॉक कसा लागतो आणि शॉक लागल्यानंतर आपल्याला त्यापासून प्रिव्हेंट व्हायसाठी किंवा सफर जर करत असेल एखादा इलेक्ट्रिक शॉकपासून तर त्याला कसं वाचवायचं यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे ह्या जे इन्स्ट्रक्शन्स आहेत याआधी त्यानं आपल्या पूर्ण स्टाफला काय केलं पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर एखादं डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा दिलं पाहिजे डमीसोबत की ॲक्च्युअलमध्ये काय करायचं आहे, बरोबर आहे. तर हा रूल नंबर 44 फार इम्पॉर्टंट आहे आणि हा एक्झामला विचारतात, ठीक आहे. तर हा झाला रूल नंबर 44. आता आपण बघूयात रूल नंबर 45. आता 45मध्ये काय म्हटलं आहे बघा, प्रिकॉशन्स टू बी अडॅप्टेड बाय कन्झ्युमर्स ऑर ओनर्स ऑक्युपायर्स, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स, इलेक्ट्रिकल वर्कमॅन अँड सप्लायर्स, ठीक आहे. पॉईंट्स बघूयात आणि मग आपण एक्सप्लेन करू. तर पहिला पॉईंट आहे, नो इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन वर्क इन्क्लुजिंग ॲडिशन्स, अल्टरेशन्स, रिपेअर अँड ॲडजस्टमेंट टू एक्झिस्टिंग इन्स्टॉलेशन इन अ नो वे अल्टर्स इन कपॅसिटी ऑर कॅरेक्टर. एक. सेकंड काय बघा, इट शूड कॅरीड आउट ऑन प्रिमाइस ऑर बिहाफ ऑफ एनी कन्झ्युमर, सप्लायर, ओनर, ऑक्युपायर एक्सेप्ट बाय अन इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स्ड इन दिस बिहाफ बाय स्टेट गव्हर्नमेंट अँड अंडर सुपरविजन ऑफ certificate holder of that. And third आहे, if work behalf of central government that in means it would be gazetted all work as mentioned with rules and regulations. आता याचा अर्थ काय बघूया, जरासं डिफिकल्ट आहे समजायला. तर बघा हेडिंग तर काय आहे, प्रिकॉशन्स टू बी अडॅप्टेड बाय कन्झ्युमर्स, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स, इलेक्ट्रिकल वर्कमन अँड सप्लायर्स. आता ही जी लोकं आहेत, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा इलेक्ट्रिकल वर्कमन असेल, सप्लायर असेल आणि ॲज अ कन्झ्युमर म्हणून आपण स्वतः असो, तर आपण काय करत असतो बघा, वेगवेगळे इन्स्टॉलेशन्स करत असतो किंवा ते केलेल्या इन्स्टॉलेशन्स आपण काय करत असतो, ऑपरेट करत असतो. तर आता हे सगळं करत असताना आपल्याला कुठले कुठले प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, बरोबर आहे ना. तर हे जे स्टँडर्ड प्रिकॉशन्स आहेत तर ते कुठले आहेत ते बघूया. तर पहिलं काय म्हटलं बघा, जो पहिला पॉईंट आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की कुठल्याही प्रकारचं इन्स्टॉलेशन असेल तर त्याच्यावरती परत आपण जेव्हा वर्क करायला जातो, बरोबर आहे ना, एखाद्या इन्स्टॉलेशनमध्ये काय होतं, एखादा प्रॉब्लेम होतो आणि जेव्हा तो सप्लायर आहे किंवा तो कॉन्ट्रॅक्टर आहे तेव्हा परत वर्क करायला जातो. तर जेव्हा त्याचं आपण वर्क करणार आहे तेव्हा काय केलं पाहिजे की त्याच्या कपॅसिटी आणि त्याच्या क्वालिटी किंवा कॅरेक्टरबद्दल कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमायझेशन चालणार नाही. म्हणजे त्याच्या कपॅसिटीमध्ये फरक पडता कामा नये किंवा त्याच्या कॅरेक्टर किंवा त्याच्या क्वालिटीमध्ये काय होता कामा नये, इफिशियन्सीमध्ये फरक पडता कामा नये. ही पूर्णपणे काळजी कोणी घ्यायची आहे, त्या काम करणाऱ्याला घ्यायची आहे. हा रूल सांगतो पहिला पॉईंट. लक्षात येतं आहे की हे मोठ्याच्या मोठे जे लाईन्स आहेत त्याच्यामधनं हे कळतं आहे की हे काहीही तुम्ही करत असाल नवीन वर्क त्याच्यावरती किंवा मेंटेनन्स वर्क, तर तुमच्या प्रॉबब्ली तुमच्या कपॅसिटीमध्ये किंवा कॅरेक्टरमध्ये कुठलाही चेंज होणं अपेक्षित नाही, ठीक आहे. सेकंड काय म्हटलं बघा, जर तुम्ही कुठल्याही प्रिमाइसमध्ये काम करत असाल, कुणाच्या बिहाफमध्ये, एखादा स्टेट गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे किंवा एखादा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे, त्यांनी तुम्हाला ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून काय केलेलं आहे, निवडून दिलेलं आहे आणि तुम्ही ते वर्क एखाद्याच्या घरी जाऊन करताय, बरोबर आहे. अशा वेळी काय असलं पाहिजे की तुम्ही अंडर सुपरविजन ऑफ सर्टिफिकेट होल्डर ऑफ इलेक्ट्रिकल वर्क
याच्या अंडर सुपरविजनमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, जेणेकरून काय करू शकेल, जो लायसन्स्ड इलेक्ट्रिकल सुपरवायझर आहे तो काय करू शकेल, तुमचं पूर्णच्या पूर्ण काम इन्स्पेक्ट करू शकेल, त्याच्यावरती सुपरविजन करू शकेल आणि जे पुढं राहणारे जे प्रॉब्लेम्स आहेत येणारे की त्याला तो काय करू शकेल, टाळू शकेल. बरोबर आहे. थर्ड जो आहे तर काय बघा, जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बिहाफमध्ये काम करत असाल किंवा मायनिंगमध्ये एखाद्या काम करत असाल, ठीक आहे, तर अशावेळी काय केलं पाहिजे, त्यांनी जे रूल्स अँड रेग्युलेशन्स जे तुम्हाला काय केलेले आहेत, आखून दिलेले आहेत किंवा तुम्हाला जे फॉलो करायला सांगितले आहेत, तर त्या रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार तुम्ही काय केलं पाहिजे, ते वर्क केलं पाहिजे. ठीक आहे. तर हा रूल नंबर 45 सांगतो. जर असं समजायला कठीण आहे, हे रिपीटेडली जर तुम्ही ऐकलात तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. पुढचा आहे तो रूल नंबर 46. ठीक आहे. आता रूल नंबर 46 काय सांगतोय बघा आपल्याला, त्याचं टायटल काय बघा, पिरियॉडिकल इन्स्पेक्शन अँड टेस्टिंग ऑफ कंझ्युमर इन्स्टॉलेशन. ठीक आहे. पॉईंट्स बघूया. ऑल previously connected installations can be inspected by electrical inspector or officer assist to him. Intervals in inspection is not exceed than 5 years. Okay. Second point hai, if supplier is directed by government, then they should submit a report to a inspector properly. Third, annexure 9A used for this inspection. Okay. Next, the fees determined by state or central government. Next, if supplier fails to submit fees, then they should disconnect the supply. ओके. तर याचा अर्थ काय होतो बघूया आधी. तर हेडिंगमध्ये काय दिसतं आहे, तर पिरियॉडिकल इन्स्पेक्शन अँड टेस्टिंग ऑफ कन्झ्युमर्स इन्स्टॉलेशन. आता हे इन्स्टॉलेशन नक्की कोण करत असतं, तर जो गव्हर्नमेंट ऑथराइज्ड पर्सन आहे, मग तो कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा कोण असेल, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर असेल, तर तो काय करत असतो, हे इन्स्पेक्ट करत असतो. आता त्याने इन्स्पेक्ट करताना काय काळजी घेतली पाहिजे, की ह्या प्रत्येक इन्स्पेक्शनमध्ये 5 वर्षापेक्षा जास्त अंतर असता कामा नये. म्हणजे जर मी एखाद्या इन्स्टॉलेशनचं इन्स्पेक्शन 2020 साली करत असेल, तर नेक्स्ट हे 2025च्या अगोदर आपण काय केलं पाहिजे, इन्स्पेक्ट केलं पाहिजे. बरोबर आहे. मग आता हे कोण करू शकतं, एकतर इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर करू शकतो किंवा त्याला असिस्ट करणारे वेगवेगळे ज्युनियर इलेक्ट्रिकल इंजिनियर्स असतात, ते करू शकतात. ठीक आहे. सेकंड पॉईंटमध्ये काय म्हटलं बघा, की जर सप्लायर गव्हर्मेंट ओरिएंटेड असेल किंवा जो कोण सप्लायर आहे तो जर गव्हर्मेंट असेल, तर त्यानं काय केलं पाहिजे, ह्या इन्स्पेक्टरनं, की त्याचा जो रिपोर्ट आहे तो हा काय केला पाहिजे, सबमिट केला पाहिजे. बरोबर आहे ना. इफ सप्लाय इज डायरेक्टेड बाय गव्हर्मेंट, देन दे शुड सबमिट अ रिपोर्ट टू अ इन्स्पेक्टर प्रॉपरली. म्हणजे जे कोण असिस्ट करणार त्याला लोक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, या सर्वाचा रिपोर्ट कोणाला दिला पाहिजे, इन्स्पेक्टरला दिला पाहिजे आणि इन्स्पेक्टर तो रिपोर्ट कोणाला देईल, गव्हर्नमेंटला देईल. ओके. त्याचबरोबर या सगळ्या रिपोर्ट किंवा या सगळ्या इन्स्पेक्शनसाठी जे ॲनेक्स्चर 9A आहे ते काय करायचं आहे, आपण यूज करायचं आहे. ठीक आहे. त्याबद्दल तुम्हाला इथं कुठली माहिती पण नाही या स्टडीला, नेक्स्ट कुठं असेल तर आपण तेव्हा ती स्टडी करू. ओके. तर नंतरचं जे आहे, द फीज डिटरमाइंड बाय द स्टेट ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट. तर ह्या इन्स्पेक्शनसाठी ज्या लागणाऱ्या फीज आहेत हे कोण डिटरमाइन करतं आहे, एकतर स्टेट करतं आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट. ते डिपेंड अपॉन युअर प्रोजेक्ट किंवा इन्स्टॉलेशन. ठीक आहे. लास्ट काय आहे, इफ सप्लायर फेल्स टू सबमिट फीज, देन दे शुड डिस्कनेक्ट द सप्लाय. आता ह्या सगळ्यानंतर जर सप्लायर जो आहे त्यानं जर फी सबमिट करायला नकार दिला असेल किंवा तो फेल झाला असेल, तर काय करू शकतात, गव्हर्नमेंट जे आहे तो यांचं इन्स्टॉलेशनचं जो सप्लाय आहे तो काय करू शकते, डिस्कनेक्ट करू शकते. असा हा रूल नंबर 46 आहे. ठीक आहे. तर आपण जरासं पाठीमागं जाऊन हे रूल सगळे परत एकदा काय करूयात, बघूयात आणि मग थांबूयात. तर रूल नंबर 39 काय सांगतो, केबल्स प्रोटेक्टेड बाय बिटुमिनस मटेरियल. म्हणजे काय, जिथं जिथं आपण केबल ले करणार आहे त्या ठिकाणी आपण कॉन्ड्यूट किंवा पाईप्स यूज केल्या पाहिजे, जेणेकरून काय होणार, मेकॅनिकल हार्म असेल किंवा इतर जो इम्पॅक्ट आहे, वेदर इम्पॅक्ट, तो काय होणार नाही, डायरेक्टली केबलवरती होणार नाही. रूल नंबर 40 स्ट्रीट बॉक्सेस. स्ट्रीट बॉक्सेसमध्ये हा रूल काय सांगतो, की स्ट्रीट बॉक्सेस नक्की कशाला म्हणायचं, स्ट्रीट बॉक्सेस कुठे इन्स्टॉल करायचे, इन्स्टॉल करताना काय काळजी घ्यायची. त्याचबरोबर स्ट्रीट बॉक्सेसमध्ये वॉटर पार्टिकल्स असतील, डर्ट असेल किंवा इतर अदर पार्टिकल्स असतील, इम्प्युरिटीज असतील, त्या काय होणार नाहीत, बॉक्समध्ये जाणार नाही, त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर स्ट्रीट बॉक्स हा काय केला पाहिजे, रेग्युलरली इन्स्पेक्ट केला पाहिजे, तपासला पाहिजे आणि तो तपासताना कुठली कुठली काळजी घ्यायची ते सगळं या रूल नंबर 40 मध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर रूल नंबर आहे 41
याच्यामध्ये काय म्हटलं आहे, डिस्टिंक्शन ऑफ डिफरंट सर्किट. जनरेटिंग स्टेशन्स आहेत, सबस्टेशन्स आहेत, जंक्शन बॉक्सेस आहेत किंवा स्ट्रीट बॉक्सेस आहेत. या ठिकाणी काय असतात, वेगवेगळे काय असतात, मल्टिपल सर्किट्स असतात. तर ते सर्किट्स एकमेकापासून कसे वेगळे राहतील याबद्दलचा जो रूल आहे तो आहे रूल नंबर 41. रूल नंबर 42 काय आहे बघा, ॲक्सिडेंटल चार्ज. आता याच्यामध्येच काय दिलं आहे की वेगवेगळे सर्किट वेगवेगळे असले पाहिजेत. त्याचबरोबर इथे एक जो इम्पॉर्टंट पॉईंट दिला आहे तो म्हणजे काय, जर तुम्ही एकाच पोलवरती AC आणि DC अशा दोन्ही लाईन्स इन्स्टॉल करत असाल तर त्या एकमेकापासून योग्य लाईनवरती, योग्य अंतरावरती असल्या पाहिजे. त्याचबरोबर अशी प्रोव्हिजन आपण घेतली पाहिजे की त्या दोन्ही काय होणार नाहीत, एकमेकाच्या टचमध्ये येणार नाही. हा रूल नंबर 42 सांगतो. 43 काय सांगतो आहे, प्रोव्हिजन ॲप्लिकेबल टू प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. बरोबर आहे ना, की जेव्हा आपण हे वेगवेगळे हाय टेन्शन सबस्टेशन आहेत किंवा जनरेटिंग स्टेशन्स आहेत अशा ठिकाणी प्रायमरीली तत्वावरती कुठल्या प्रकारचे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट असले पाहिजेत. म्हणजे त्याच्यासाठी काय असते, ड्राय सँड भरलेली बकेट्स असतील किंवा फायर एक्सटिंग्विशर्स असतील. तर ते फायर एक्सटिंग्विशर्स आपण काय केले पाहिजेत, रेग्युलरली अपडेट केले पाहिजेत. बरोबर आहे, एक्सपायर्ड असता कामा नयेत. त्याचबरोबर ते हँडी पोझिशनला असले पाहिजेत. त्याचबरोबर फर्स्ट एड बॉक्सेस असले पाहिजेत. ते आपण कसे हँडी पोझिशनला विथ क्लिअर मेन्शन केलं पाहिजे की हे फर्स्ट एड बॉक्स आहे, आपण पटकन ते काय करू शकू, तर पटकन काढून घेऊ शकू. बरोबर आहे ना. आणि त्याचबरोबर काही ठिकाणी काय होतं बघा, केमिकल इम्प्युरिटीचा चान्सेस असतात किंवा केमिकल इम्पॅक्टचा चान्सेस असतो. तर त्या ठिकाणी तुमच्याकडं 2 किंवा जास्त काय असले पाहिजेत, मास्कसुद्धा असले पाहिजेत. रूल नंबर 44 काय सांगतो आहे, इन्स्ट्रक्शन फॉर रेस्ट्रिक्शन ऑफ पर्सन्स सफरिंग फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक. आता याच्यामध्ये काय सांगितले बघा की एखाद्याला समजा जर शॉक लागला तर त्यापासून कुठले प्रिव्हेन्शन घ्यायचे किंवा त्यानंतर आपण काय ॲक्टिव्हिटी करायची याबद्दलचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत हे प्रत्येक फॅक्टरीमध्ये किंवा प्रत्येक जनरेटिंग स्टेशनमध्ये, सबस्टेशनमध्ये, स्विचिंग सबस्टेशनमध्ये या ठिकाणी काय असलं पाहिजे, हे चार्टच्या स्वरूपामध्ये डिस्प्ले केलेले असले पाहिजे. मग ते चार्ट कसे असले पाहिजेत, प्रत्येकाला वाचता येईल अशा प्रकारे असले पाहिजेत. त्याचबरोबर कुठल्या लँग्वेजमध्ये असले पाहिजेत, एकतर इंग्लिश, हिंदी किंवा ज्या डिस्ट्रिक्टची लोकल लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये ते काय असले पाहिजेत, डिस्प्ले केलेले असले पाहिजेत. ठीक आहे. त्याचबरोबर प्रत्येक जो ओनर आहे या प्रत्येक सबस्टेशनचा इन्चार्ज असेल किंवा हेड ऑफ द डिपार्टमेंट असेल किंवा कंपनीचा ओनर असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, आपल्या प्रत्येक स्टाफला ते रूल्स अँड रेग्युलेशन्स पहिला काय केले पाहिजेत, फॉलो करायला सांगितले पाहिजेत. त्याचबरोबर त्यांना ते शिकवले पाहिजेत आणि योग्य डेमॉन्स्ट्रेशन डमी पीसबरोबर दिलं पाहिजे, जेणेकरून जर ॲक्च्युअलमध्ये अशी तुमच्याकडे वस्तुस्थिती आली तर तुम्ही त्यामधनं काय करू शकाल, या इलेक्ट्रिक शॉकमधनं सर्वाईव्ह करू शकाल. ओके. रूल नंबर 45 काय सांगतो, प्रिकॉशन्स टू बी ॲडॉप्टेड बाय कन्झ्युमर्स, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकल वर्कमेन अँड सप्लायर्स. बरोबर आहे. तर यामध्ये आपण काय करू सांगू शकतो की प्रत्येक जे काम करणारी व्यक्ती आहेत यांनी कुठले काय केले पाहिजेत, प्रिकॉशन्स काय केले पाहिजेत, ॲडॉप्ट केले पाहिजेत. तर ते हे सगळं आपण कशामध्ये बघतो आहे, रूल नंबर 45 मध्ये. मग ते कुणाच्याही अंडर काम करत असो, स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो. रूल नंबर 46 काय सांगतो आहे, पिरियॉडिकल इन्स्पेक्शन अँड टेस्टिंग ऑफ कन्झ्युमर्स इन्स्टॉलेशन. की कन्झ्युमरचं एखादं इन्स्टॉलेशन केल्यानंतर ते कधी इन्स्पेक्ट करायचं आहे, तो कोण इन्स्पेक्ट करणार आहे, मग तो स्टेट गव्हर्नमेंटसाठी असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी असेल, त्यासाठी आपण टेस्टिंगसाठीचा कुठला रिपोर्ट फॉर्मॅट यूज करायचा आहे, ते रिपोर्ट फॉर्मॅट आपण कुणाला सबमिट करायचे आहेत. त्याचबरोबर जर त्यामध्ये जर काय प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी आपण जर फी घेणार असू आणि ती फी द्यायला जर एखाद्या सप्लायरनं किंवा कोणी जर नकार दिला तर त्याचं पूर्णपणे इलेक्ट्रिकल कनेक्शन डिस्कनेक्ट करायचा अधिकार कोणाला असतो, तर त्या योग्य त्या ऑथॉरिटीला असतो. ठीक आहे. आता एक प्रॉब्लेम आहे इथं, रूल नंबर 45 मध्ये हे वर्कमन डबल झालं आहे. 1 मिनटं आपण सरळ करूयात. प्रॉब्लेम नको परत. ठीक आहे. हे वर्कमन डबल झालं आहे, हे फक्त मी डिलीट करतो, नोट डाऊन करतो.